अंदर देते करणाऱ्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, माते फिरूवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। शिंदे सरकार होश में आओ, फडणवीस सरकार होश में आओ, संविधानाचा अवमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, संविधानाचा अवमान करणाऱ्यावर। आज जो निवेदन दिया गया डिविजनल कमिश्नर को, क्या डिमांड है आप लोगों की? आमची औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही जे निवेदन देण्यात आलं, ज्या जातीवादी माथेफिरूंनी परभणी येथे कालच जो घटनेचा अपमान केला, खरोखर आता मला असं वाटते अजून 4 दिवस नाही झाले, काही जातीवादी सरकारने त्यांची चुणूक दाखवून दिलेली आहे। एवढी हिंमत कोणी करत नाही। बाबासाहेबांचा अपमान किंवा घटनेचा अपमान हा करण्याच्या पाठीमागं कोणीतरी, निश्चितच कोणीतरी त्याच्या पाठीमागं आहे। आणि वारंवार जर अशा पद्धतीनं जर अपमान होत असेल, त्यांचे आमदार खासदार असे जाहीररित्या बोलतात तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नाही आहे, निश्चितच त्याचा अर्थ की त्यांना त्यांचा पाठिंबा असतो। आम्ही काँग्रेसच्या वतीनं आणि आंबेडकर चळवळीच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो आणि इशारा देतो की यानंतर काँग्रेस ही एक समजूतदारपणे जी चळवळ आहे, काँग्रेसचा आतापर्यंतचा इतिहास आहे, परंतु आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहो। आम्ही त्यांना दाखवून देऊ की काँग्रेस हा कशा पद्धतीनं अशा जातीवाद्याला त्याचं उत्तर देण्यास तयार आहे। आज या काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी सिनियर आलेले आहे। आम्ही आयुक्तांना असेच बोलले की हा आमचा मेसेज आम्ही सरकारकडे पाठवा की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये ही इशारा म्हणून हा निवेदन देण्याची आम्ही तयारी दाखवली आहे। जर कारवाई झाली नाही तर याचे पुढे काय करू? आम्ही रस्त्यावर उतरू आणि तीव्र प्रकारात हा याचा निषेध करू। परभणी जनतेला काय तुमचा संदेश आहे? परभणीच्या जनतेला एकच सांगतो की सगळ्या माता बहिणींनी, तरुण वर्गांनी माथेफिरू जे आहेत त्यांना तसे सध्याच उत्तर न देता आपण शांततेच्या मार्गाने, सनदशील मार्गाने आपण तो प्रकरण पार पाडावं आणि जसं जसं वेळ येईल त्या पद्धतीने आपण त्याचे उत्तर देऊ। आमचा असा आरोप आहे, जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होती या इतर महापुरुषांच्या, परंतु शासन आणि प्रशासन काय करतंय, त्याला माथेफिरू म्हणतंय, त्याला काहीतरी वेगळं नाव देतंय आणि हा मुद्दा कुठेतरी बाजूला सारण्याचा प्रयत्न करतंय। तर ह्या पाठीमागं कालची परभणी या ठिकाणी संविधानपूर्ण कृतीची जी विटंबना झाली, तर त्या पाठीमागं खरा सूत्रधार कोण आहे तो शोधून पोलीस प्रशासनाने त्याला कठोर शासन केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। जर त्या ठिकाणी निवेदनाची दखल घेऊन कारवाई केली नाही तर आम्ही आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन छेडू। जे आपल्या सर्वांची आमची जी संविधान आहे, जी आमची आत्मा आहे, त्या संविधानाला तोडफोड करण्याचं काम काही जातीवादी मनोवादी गुंडांनी केलेलं आहे। यासाठी आम्ही आज विभागीय आयुक्त साहेबांकडे निवेदन देण्यासाठी सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज आम्ही विभागीय आयुक्तांना भेटलो आहे आणि संबंधित कार्यकर्त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। शासनाला आणि इथल्या असणाऱ्या राज्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणून आव्हान करतो की याच्यानंतर संविधानाशी खेळण्याचा जर प्रयत्न कोणी केला तर आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आज विभागीय आयुक्त साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं। परभणी जिल्ह्यामध्ये 144 त्या ठिकाणी लावलेला आहे आणि आम्ही दुसरी एक मागणी त्या ठिकाणी केलेली आहे, जे निरपराध कार्यकर्ते असतील, जे आंबेडकर चळवळीतले लोक असतील, त्या लोकांना त्रास देऊ नये, त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्यावर जे आता पोलिसांच्या मार्फत हल्ले चालू आहे ते हल्ले सुद्धा थांबले पाहिजे आणि त्या आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे। या देशाचं संविधान हे तुमच्या आमच्या सर्वांचं स्वाभिमान आहे। या स्वाभिमानाला जर कोणी धक्का लावत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही। या आज आम्ही विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं, त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक करावा, ही सुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे। राज्याचे मुख्यमंत्री याच्यावर काही बोलत नाही? सगळ्यावरच बोलतो आम्ही। या राज्याच्या मुख्यमंत्रीला सांगितलं आम्ही, जे सत्तेमधले लोक आहे त्या लोकांनी याच्यानंतर याच्यावर दखल घेतली पाहिजे। जर दखल घेतली नाही तर वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी सर्व सगळे समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। जनतेला काय या माध्यमातून तुम्ही संदेश देणार? मी जनतेला हेच आवाहन करतो की त्या ठिकाणी झालेली घटना अतिशय निंदनीय आहे। सर्वांनी शांततेचं आवाहन मी या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो।
आज जो निवेदन दिया गया डिविजनल कमिश्नर को, क्या डिमांड है आप लोगों की? कल परभनी में जो भारतीय राज्य घटना है उसका अपमान करने की कुछ लोगों ने कोशिश की, उसकी तोड़फोड़ करने की कोशिश की। वहां पर परभनी में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के स्टैचू के पास में संविधान की प्रतिकृति बनाई गई थी और उसकी तोड़फोड़ करने की कुछ लोगों ने कोशिश की। और हर बार की तरह सरकार ने इसे पागल आदमी ने ये किया है, ऐसा स्वरूप उसको दिया है, तो उसके खिलाफ में आज रिपब्लिकन सेना की तरफ से एक निवेदन विभागीय आयुक्त को दिया गया है। और इस निवेदन में हमने कहा है कि जिन लोगों ने भी ये वाकया किया है उनके ऊपर देशद्रोह का गुना दाखिल होना चाहिए और साथ ही साथ इन लोगों पर कड़ी तरीके से कार्रवाई होनी चाहिए और आगे भविष्य में ये घटना नहीं घटनी चाहिए। इसके खिलाफ में हमने आज निवेदन दिया है और साथ ही हमने विभागीय आयुक्त को ये इशारा दिया है कि अगर इसी तरीके से कोई लोग जानबूझकर संविधान का अपमान करेंगे तो हम लोग रास्ते पर उतरने के सिवा हमारे आगे कोई पर्याय नहीं रहेगा और इसके साथ ही देश भर में हम बड़ा आंदोलन खड़ा करेंगे।